नमस्कार सर्वांना, आयुर्वेदी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी परीक्षा सन 2025 पहा मराठी व्याकरण आणि परिसर अभ्यास बघा या विषयाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. बघा, आता आपल्याकडे परीक्षेला कमी वेळ आहे. 23 नोव्हेंबरला बघा आपली परीक्षा होणार आहे. बघा, या ठिकाणी आपण अत्यंत बघा महत्त्वाचे काही प्रश्न घेतलेले आहेत. त्यामुळे बघा हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, जंगल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे. बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. जंगल बघा या ठिकाणी शब्द विचारलाय, जंगल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे. बघा, योग्य उत्तर मग आपलं काय असेल, कानन. बघा, हा शब्द काय असेल, जंगल या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, आल्लड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. आल्लड बघा या ठिकाणी शब्द आहे. आल्लड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. बघा, पोक्त या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध आर्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बघा, या ठिकाणी काय विचारलंय, कधीही नष्ट न होणारे. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा, कधीही नष्ट न होणारे. मग आपलं योग्य उत्तर काय आलं पाहिजे, बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे, शाश्वत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय, दुष्काळामध्ये 13वा महिना. बघा, अशा प्रकारची एक म्हण आहे, या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. दुष्काळामध्ये 13वा महिना अशा प्रकारची म्हण आहे, या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. मग आपला योग्य अर्थ काय व्हायला पाहिजे, आपत्तीमध्ये आणखीन भर पडणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपल्या या ठिकाणी या म्हणीचा योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलंय, वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. बघा, या ठिकाणी काय विचारलंय, वाक्यप्रचार खडा टाकणे. खडा टाकणे बघा अशा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ सांगा. मग खडा टाकणे म्हणजे काय असेल, अंदाज घेणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य या ठिकाणी अर्थ आहे. विषय क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय, पुढील शब्दापैकी कोणता एक शब्द आहे जो शब्द भाववाचक नाम नाही. बघा, या ठिकाणी 4 शब्द आहेत, यापैकी कोणता एक शब्द आहे जो बघा या ठिकाणी भाववाचक नाम नाही. बघा, गोडवा काय असेल, भाववाचक नाम आहे. मोठेपणा भाववाचक नाम आहे. चतुराई भाववाचक नाम आहे. शहाणा शहाणपणा. म्हणजे शहाणा या ठिकाणी काय शब्द असेल, तो भाववाचक या ठिकाणी शब्द नाही. बाकीचे बघा हे सर्व शब्द काय असतील, भाववाचक नाम आहेत. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7 काय विचारलाय, मी चित्रपट पाहिला आहे. मी चित्रपट पाहिला आहे. बघा, अशा प्रकारचं एक वाक्य आहे, या वाक्याचा काळ ओळखा. बघा, आता सर्वांनी या वाक्याचा काळ सांगायचा आहे. मी चित्रपट पाहिला आहे. बघा, या वाक्यामधली क्रिया बघा पूर्ण आहे. मी चित्रपट पाहिला आहे. मग कोणतं यायला पाहिजे, पूर्ण वर्तमान काळाचं बघा हे वाक्य आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलाय, देवा मला भारताचा पंतप्रधान कर. बघा, अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे, स्वार्थी वाक्य आहे का, आज्ञार्थी वाक्य आहे का, विद्यार्थी वाक्य आहे का. बघा, कोणतं असेल, देवा मला भारताचा पंतप्रधान कर. बघा, हे वाक्य कोणतं असेल, विद्यार्थी वाक्य. बघा, या प्रकारचे या ठिकाणी हे वाक्य आहे. विषय क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलाय, मन्वंतर या शब्दामध्ये विचारली कोणत्या प्रकारची संधी आहे. बघा, कोणती संधी असेल, मन्वंतर. बघा, अशा प्रकारचा एक शब्द आहे, या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे. मन्वंतर बघा या शब्दामध्ये स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलाय, खालील शब्दाची विभक्ती ओळखा. बघा, या ठिकाणी शब्द कोणता आहे, विवाहात. अशा बघा प्रकारचा एक शब्द आहे, या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे, विवाहात. बघा, त इ आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. त इ आ बघा हे सप्तमी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय असतात. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. बालमानसशास्त्र असेल, परिसर अभ्यास असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, बघा सामाजिक शास्त्र व सर्व मागील बघा टीईटीचे पेपरचे PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत.
बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 बघा काय विचारलाय, तोंडपाठ. बघा तोंडपाठ या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. तोंडपाठ, तोंडाने पाठ. मग कोणता समास यायला पाहिजे? तत्पुरुष बघा समास आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य समास आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा या ठिकाणी काय विचारलाय, त्यांनी वाघाला ठार केले. त्यांनी वाघाला ठार केले बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्यामध्ये कोणता प्रयोग आहे? त्यांनी वाघाला ठार केले. कर्तरी प्रयोग आहे का? कर्मणी प्रयोग आहे का? भावे प्रयोग आहे का? कोणता प्रयोग यायला पाहिजे? त्यांनी वाघाला ठार केले. कोणता प्रयोग असेल? भावे बघा प्रयोगाचं उदाहरण आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढच्या ठिकाणी काय विचार, चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. मुलगा मुलगी, कवी कवयित्री, बोका भाटी, श्रीमान श्रीमान सन्मान. या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी या ठिकाणी ओळखायची आहे. मुलगा मुलगी बघा बरोबर आहे. कवी कवयित्री बरोबर आहे. बोका भाटी बरोबर आहे. श्रीमानचं काय यायला पाहिजे? श्रीमानचं श्रीमती यायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, ज्यावेळी बघा एकाच बघा प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर कोणत्या विरामचिन्हाचा वापर कराल? बघा हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. समजा एखादं वाक्य आहे, वाक्यामध्ये एकाच बघा प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर कोणत्या विरामचिन्हाचा वापर कराल? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. उद्गारवाचक चिन्ह असतो का? नाही. पूर्ण विराम आहे का? समजा एखादं वाक्य आपण पूर्ण झालेलं या ठिकाणी पूर्णविराम वापरतो. अर्धविराम आहे का? स्वल्पविराम आहे. ज्यावेळी एकाच बघा प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असेल आपण स्वल्पविराम या प्रकारच्या या ठिकाणी विरामचिन्ह वापरतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, समूहवाचक शब्द ओळखा. समूहवाचक पक्ष्यांचा काय असतो? बघा पक्ष्यांचा काय असतो? पक्ष्यांचा या ठिकाणी पक्ष्यांचा थवा असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. बघा लोकांची गर्दी असते. मुलींचा घोळका असतो. बघा पक्ष्यांचा या ठिकाणी थवा यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा या ठिकाणी काय विचारलाय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये न्यायाधीश कोण होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये बघा या ठिकाणी न्यायाधीश कोण होते? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? निराजी रावजी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, वातावरणामध्ये कोणत्या वायूचं प्रमाण हे सर्वात जास्त असते? वातावरणामध्ये विचारले कोणत्या वायूचं प्रमाण सर्वात जास्त असते? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? नायट्रोजन बघा या वायूचं बघा वातावरणामध्ये सर्वात जास्त प्रमाण असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, बौद्ध धर्माची बघा 4थी परिषद खालीलपैकी कोणी भरवली होती? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बौद्ध धर्माची 4थी परिषद कोणी भरवली होती? तर याचे योग्य उत्तर काय असेल? कनिष्क. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, अमेरिका खंडाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? अमेरिका खंडाचा शोध विचारलाय कोणी लावला? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? कोलंबसने बघा अमेरिका खंडाचा शोध लावला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 20 बघा काय विचारलाय, विजयनगरचा सम्राट खालीलपैकी कोण होता? विजयनगरचा सम्राट खालीलपैकी कोण होता? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? सम्राट कृष्णदेवराय हा काय होता? विजयनगरचा सम्राट होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 21 बघा काय विचारलाय, लीळाचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला प्रश्न आहे. लीळाचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? श्री चक्रधर स्वामी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, बॅरन बेट खालीलपैकी कोणत्या महासागरामधले बेटे आहेत? बॅरन बेट विचारले कोणत्या महासागरामधलं बेट आहे?
बघा योग्य उत्तर काय आलं पाहिजे, बॅरन बेट बघा हे बंगालचा उपसागर बघा या महासागरामधलं बेट आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा या ठिकाणी काय विचारलाय, भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये कोणत्या प्रकारची सामुद्रधुनी आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये कोणत्या प्रकारची सामुद्रधुनी आहे. योग्य उत्तर मग आपलं काय असेल, भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये पालकची या ठिकाणी समुद्रधुनी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, खरीप हंगाम. खरीप हंगाम बघा यांचा कालावधी खालीलपैकी कोणत्या महिन्यामध्ये असतो. कोणता महिना असतो खरीप हंगाम, बघा जून ते ऑक्टोबर, जून जुलै ऑगस्ट. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक यायला पाहिजे, जून ते ऑक्टोबर बघा या कालावधीमध्ये खरीप हंगाम असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी 25 काय विचारलाय, हरित क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात संबंधीची क्रांती आहे. हरित क्रांती बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. हरित क्रांती कोणता असेल, हरित क्रांती बघा अन्नधान्य उत्पादन या क्षेत्रासंबंधीची या ठिकाणी क्रांती आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारलाय, यामिनी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे. बघा सर्वांनी सांगायचा प्रयत्न करायचा आहे. यामिनी बघा अशा प्रकारचा एक शब्द आहे, यामिनी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे. यामिनी म्हणजे काय असतो, रात्र, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्ध आर्थी शब्द ओळखा. अतिवृष्टी, अनावृष्टी, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य विरुद्ध आर्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. कुणाचीही भीड न बाळगणारा. कुणाचीही भीड न बाळगणारा आपण त्यांना काय म्हणतो, निर्भीड, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, जो बघा काही जबाबदारी पत्कारतो त्यापासून तो बघा स्वतःचा फायदा करून घेतो. बघा समजा एखाद्याला आपण त्यांना आपण जबाबदारी दिली तर त्यापासून तो काय करतो, स्वतःचा फायदा करून घेतो. या अर्थाची मन ओळखा. मग मन कोणते असेल, तळे राखी तो पाणी चाखे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी या म्हणीचा योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 5, पोबारा करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. पोबारा करणे, पोबारा करणे म्हणजे काय असतो, पळून जाणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, अननस आणि पुरावा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा सर्वांनी सांगायचंय, अननस आणि पुरावा बघा हे शब्द काय असतील, पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, खालील शब्दापैकी विकारी शब्द ओळखा. विकारी बघा शब्दाच्या या ठिकाणी 8 या ठिकाणी जाती आहेत, त्यापैकी बघा विकारी आणि अविकारी अशा 2 जाती पडतात. या ठिकाणी आपला विकारी शब्द ओळखायचा आहे. विकारी वरीलपैकी सर्व यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. मी चित्रपट पाहिला. मी चित्रपट पाहिला कोणता असेल, साधा भूतकाळ, साधा वर्तमान काळ, साधा भविष्यकाळ. मी चित्रपट पाहिला, योग्य उत्तर काय असेल, पाहिला. पाहिला, मी चित्रपट पाहिला भूतकाळामध्ये असेल, म्हणजे साध्या भूतकाळाचं वाक्य आहे हे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. खालील वाक्यापैकी या ठिकाणी आपल्याला प्रश्नार्थक वाक्य ओळखायचं आहे. प्रश्नार्थक वाक्य बघा ज्या वाक्यामध्ये बघा शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असते ते वाक्य काय असते, प्रश्नार्थक वाक्य. मग या ठिकाणी कोणतं वाक्य यायला पाहिजे, आई गावावरून केव्हा परत येणार आहे, प्रश्नार्थक चिन्ह आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 हे वाक्य काय असेल, प्रश्नार्थक वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सत्याग्रह या शब्दामध्ये विचारले कोणत्या प्रकारची संधी आहे. बघा सत्याग्रह शब्द आहे, सत्याग्रह या शब्दामध्ये संधी कोणती यायला पाहिजे, सत्याग्रह या शब्दामध्ये स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या कवीला रानकवी असे म्हणतात. बघा रानकवी, कोणत्या कवीला आपण रानकवी असे म्हणतो. बघा सर्वांनी सांगायचंय, नामदेव धोंडो महानोर बघा या कवीला आपण काय म्हणतो, रानकवी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. सला नाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत, सला नाते. बघा सर्वांनी सांगायचंय, सला नाते बघा हे प्रत्यय काय असतील, चतुर्थीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. बघा गावकूस या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. गावकूस, गावाची कूस. समास कोणता आला पाहिजे, तत्पुरुष समास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, तिने चिंच खाल्ली. तिने चिंच खाल्ली अशा बघा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्याचा प्रयोग ओळखा.
तिने चिंच खाल्ली. कोणत्या आलं पाहिजे? कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. पुढील शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. बघा युवक, युवक काय आहे? पुरुषलिंगी आहे. खोड पुरुषलिंगी कोंबडा. बघा कन्या या ठिकाणी हा शब्द काय असेल? स्त्रीलिंगी शब्द या प्रकारचा तो शब्द आहे. विसंगत शब्द ओळखा. विसंगत म्हणजे काय असतो? वेगळा शब्द निवडा. रवी म्हणजे सूर्य, भास्कर म्हणजे सूर्य. बघा अरुण म्हणजे सूर्य, सोम म्हणजे चंद्र यायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य विसंगत शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा परंतु किंवा आणि हे शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा वाक्यामध्ये अशा प्रकारचे बघा शब्द असतात. परंतु किंवा आणि कोणत्या जातीचे शब्द आहेत? क्रियापद आहेत का? नाही. सर्वनाम आहे का? नाही. उरलं काय मग? उभयनवी अव्यय. परंतु किंवा आणि हे काय असतील? उभयनवी अव्यय या प्रकारचे या जातीचे ते शब्द आहेत. गायक या शब्दाचं भाववाचक नाम काय होईल? गायकांना नाही, गायकास नाही, गायकी. गायक या शब्दाचं भाववाचक नाम काय होईल? गायकी. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. त्याने अनेक ग्रंथ वाचले. त्याने अनेक ग्रंथ वाचले परंतु त्याला एकही ग्रंथ अव्वल दर्जाचा वाटला नाही. हे वाक्य कोणतं असेल? केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य होणार नाही. संयुक्त वाक्य आहे का? बघा त्याने ग्रंथ अनेक वाचले परंतु त्याला एकही ग्रंथ अव्वल त्या ठिकाणी वाटला नाही. बघा या वाक्यामध्ये परंतु आलेला आहे म्हणजे कोणतं असेल? संयुक्त वाक्य या प्रकारचं वाक्य आहे. स्वागत या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? स्वागत. स्वागत या शब्दामध्ये कोणती यायला पाहिजे? स्वर संधी, विसर्ग संधी, व्यंजन संधी यापैकी नाही. योग्य उत्तर मग काय असेल? बघा स्वागत या ठिकाणी व्यंजन संधी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? गोविंदाग्रज. बघा हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? गोविंदाग्रज. बघा प्रल्हाद केशव अत्रे यांचं टोपण नाव काय आहे? केशव कुमार. राम गणेश गडकरी, गोविंदाग्रज. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 22 काय विचारलाय? महानायक. बघा ही कादंबरी कोणाची कादंबरी आहे? महानायक. बघा महानायक कादंबरी कोणाची आहे? मृत्युंजय शिवाजी सावंत बघा यांची कादंबरी होती. महानायक कोणाची असेल? विश्वास पाटील बघा यांची या ठिकाणी ही कादंबरी आहे. बघा आगमन या शब्दाचा विरुद्ध आर्थी शब्द ओळखा. आगमन, निर्गमन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. सप्तमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा. सप्तमी या ठिकाणी बघा या विभक्तीचे प्रत्यय आपल्याला ओळखायचे आहेत. नेएशी, तृतीया, ऊनहून, पंचमी. मग सप्तमीचे कोणते असतील? त, इ, आ हे काय असतील? बघा सप्तमी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विद्यार्थी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा विद्यार्थी बघा अशा प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे. संधी ओळखा. कोणता असेल? विद्यार्थी या शब्दामध्ये स्वर संधी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा या ठिकाणी काय विचारलंय? सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? आदित्य, भास्कर, दिवाकर, सुधाकर. बघा सूर्य या शब्दाचा कोणता शब्द या ठिकाणी समानार्थी शब्द नाही? तर या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.